आता मुक्ताईचं गुह्य, काकांचा एकांत, निवृत्तीदादांची साधनं, ह्या 3 गोष्टी थोडा वेळ बाजूला राहू द्यात. ज्ञानोबरायांची युक्ती जगाला समजणार नाही यात नवल नाही. तत्वदृष्ट्या तुकोबरायांनी म्हणावं, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायी डोळे. काय युक्ती आहे ज्ञानोबरायांची या प्रसंगात? युक्ती अशी आहे का, ज्ञानोबराय विचार करतात की आमच्या नंतर इतिहासात जर आमची नोंद घेतली गेली, ती नोंद घेताना मुक्ताबाईची ओळख ही फक्त निवृत्तीनाथ किंवा ज्ञानोबा यांची एक धाकटी बहीण मुक्ताबाई होती, एवढी तिची तुटपुंजी ओळख असता कामाचं नाही. मग तिच्या ठिकाणी काय तत्वबोध होता आणि ती काय तत्ववेत्ती होती हे जगाला कधीतरी समजलं पाहिजे. पण ते समजण्याकरता मुक्ताबाईला कधीतरी बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि ती संधी मिळण्याकरता ज्ञानोबराय आज आतमध्ये बसतात आणि मुक्ताबाईला बोलण्याची संधी देतात. यातला अजून बारकावा लक्षात घ्या. ह्या ज्ञानोबरायांच्या युक्तीला सहकार्य निवृत्तीनाथ महाराजांचं आहे आणि सोपान काकांचं आहे. कसं? आत ताटी लावून बसलेले ज्ञानोबराय आहेत आणि त्यांना उद्देशून जर फक्त निवृत्तीनाथ महाराजच बोलायला लागले असते तर मुक्ताबाईला संधी मिळाली असती का? नाही. आता दादा बोलत नाही म्हणून आपण बोलावा हा विचार जर सोपान काकांनी केला असता तरी तिला संधी मिळाली नसती. ह्या दोघांचं मौन ही ज्ञानोबरायांच्या त्या युक्तीला झालेलं सहकार्य. हा एक भाग संपला. दुसरा प्रश्न आपला असा आहे, काय जर समजून सांगायचं झालं, आता हे समजून सांगणंच आहे ना, व्यवहारात मोठ्यानं लहानाला सांगावं का लहानानं मोठ्याला? मोठ्याने लहानाला समजून सांग, हा नियम आहे. हा तर आपल्याला कळतोय. आता ज्ञानोबराय आणि मुक्ताबाई यांच्यात विचार करायचा झाला तर हा नियम इथं पाळला गेलाय का हो? नाही. इथं काय झालंय? लहानच मोठ्याला सांगते. मग आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने हे चूक आहे का बरोबर आहे? माणसं आता गप्प बसतात. मोठ्याला चूक कसं म्हणावं, हे मोठ्याला चूक कसं म्हणावं ह्याच्यातच 50 वर्ष गेली होती. विठ्ठल किती गेली होती मला नाही माहिती, जाऊ दे, काय करायचं. मोठ्याला चूक, पण ऐका, ह्याला चूक किंवा बरोबर हा प्रश्नच इथं उद्भवत नाही. मोठ्यानंच समजून सांगावं हा नियम आहे आणि इथं मोठंच समजून सांगताय. तुम्ही म्हणाल कसं काय? मुक्ता इथं धाकटी आहे. इथं एक मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला मानसशास्त्र असं म्हणतात. ओळखीचा शब्द त्याला सायकोलॉजी म्हणतात. त्याचे काय सिद्धांत आहेत? त्यात स्त्री मानस आणि पुरुष मानस असे 2 प्रकार मानसशास्त्र करतात. स्त्रियांचं मन आणि पुरुषांचं मन. त्या मनाचं एक वय असतं, जसं आपल्या शरीराचं वय. म्हणजे आजच्या तारखेतून माझी जन्मतारीख वजा केल्यानंतर शिल्लक जो संख्या येईल ते काय झालं? माझं वय झालं. हा सरळ गणित आहे. हे झालं शरीराचं वय. तसंच आपल्या मनाचं सुद्धा एक वय असतं. शारीरिकदृष्ट्या त्या एका दिवशी जन्माला आलेल्या मुलाचं आणि मुलीचं वय शरीराचं सारखं आहे, पण मानसिकदृष्ट्या मोठं कोण आहे? मुलगी 5 वर्षानं मुलापेक्षा मोठी आहे मानसिकदृष्ट्या एका दिवशी जन्माला आलेल्या. म्हणून तिला ती समज लवकर आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वी जेव्हा पोरांची आणि पोरींची लग्न घरची माणसं जमवायची, मला उशीर का लागतोय ते आम्ही रोज पाहतोय. आळंदी आता देवाची कमी लग्नाची जास्त. ते जमत असताना जेव्हा वडीलधारी माणसं त्यात सहभागी असायची, त्या सगळ्या चौकशा असायच्या. मग ते मुलाचे मुलीचे मामा कुठले, आत्या कुठली, मावशी कुठली, या सगळ्यांपैकी त्या मुलामुलीचं वय पण तपासलं जायचं. मोठा मुलगा असायचा का मुलगी? मुलगा मोठा असायचा, पण किती अंतर असावं मुलगी आणि मुलांमध्ये? सरासरी वयाचं आता आपल्याकडे जुन्या माणसांची असे असायची की 5 वर्षानं मुलगा आणि मुलगी यांच्यात अंतर असावं. त्यामागं हे मानसशास्त्राचं कारण आहे. 25 वर्षाचा मुलगा आणि 20 वर्षाची मुलगी ह्यांचं जर लग्न होत असेल तर शारीरिकदृष्ट्या त्यांच्यात 5 वर्षाचं अंतर आहे, पण मानसिकदृष्ट्या त्यांची वय, त्यांची समज एक आहे. ज्याला मराठीत आपण जनरेशन गॅप म्हणतो, अशी काही समस्या तिथं उद्भवणार नाही. हे त्यामागचं तार्किक उदाहरण आहे. हा जर सिद्धांत तुमच्या लक्षात आला असेल तर आता मानसिक वय आपण मोजू. कोणाची? मुक्ताबाई आणि ज्ञानोबराय. मुक्ताबाई ज्ञानोबरायांची धाकटी बहीण आहे. किती धाकटी आहे? ती 4 वर्षानं लहान आहे. कळलं? 4 वर्षानं मुक्ताबाई माऊलींपेक्षा लहान आहे. ते झालं शारीरिक वय. आता मानसिक वय मोजलं तर आता काय होईल? आता 1 वर्षानं मुक्ताबाई ज्ञानोबरायांपेक्षा मोठी ठरते आणि त्या मोठेपणातून ती समजून सांगते. विठ्ठला
आत्ता देवा शपथ शेवटचा मुद्दा अजून वाढवत नाही, एवढा एकच नाही. ते काय राहिलं होतं, ताटी उघडा. हा, मी म्हणलं होतं ताटी. ताटीचा अर्थ काय सांगितला होता? घराचा दरवाजा. आता फक्त त्यातला बारकावा सांगतो आणि थांबतो. आता आपण सगळे घरी कीर्तनाला आलो. घरी जर कुणी नसेल तर घर उघडे का बंद आहे? बंद आहे. पण इथं बसलेलं कुणीतरी असा शब्द प्रयोग करतंय का मी ताटी लावून आलोय किंवा आले? नाही. आपण काय म्हणतोय? दरवाजा लावलाय, दार लावले. फार तर त्याला ते खाली मराठवाड्यातली लोक कवाड असं म्हणतात. ताटी आपण कुणीही म्हणत नाही, कारण त्यातला फरक असा आहे, ताटी म्हणजे दरवाजाच, कवाड म्हणजे दरवाजाच. पण आत्ता तुम्ही दार लावून आलात म्हणजे नेमकं काय केलंय? त्याची कडी लावली आणि कुलूप लावले. पण कडी कुलूप लावण्यासाठी त्या दाराच्या फळ्या एक आहेत का दोन आहेत त्याच्याशी मला कर्तव्य नाही, पण ती फळी किंवा ते जे काही असेल ते चौकटीला ज्यानं जोडलेलं आहे. म्हणजे पहिली गोष्ट चौकट आहे. दुसरी गोष्ट, चौकटीला फळी कशानं जोडलेली आहे? त्याला बिजागरी म्हणतात. त्या बिजागरीनं ती जोडलेली आहे. पुढे ते दोन्ही वडून आल्यानंतर त्याला कडी आहे. कुलूप लावण्याकरता त्याला कोयंडा आहे. ऐका, बिजागरी, चौकट, कडी, कोयंडा, कुलूप, ह्या सगळ्या गोष्टी कवाडाला असतात. यातलं ताटीला काहीच नसतं. येते ध्यानात? काल परवापर्यंत आपल्याकडं ती कुडाची घरं होती. जुन्या माणसाला आठवते. भिंत कुडाचीच, म्हणजे ते पालापाचोळ्याची, वरती छप्परच, आणि तो दरवाजाही त्या कुडाचाच म्हणजे पालापाचोळ्याचाच. ज्ञानोबरायांचं घर तसं आहे, पक्क्या भिंतीचं नाही, आणि त्याला ते कुडाचाच दरवाजा आहे. त्याला ताटी म्हणतात. आणि ताटीला कडी कुलूप काय असतं का? ते फक्त ठेवलेले. मग आत्ता हे जर तुमच्या ध्यानात आले, ते फक्त ठेवलेले. फक्त आपल्या मनाला एक प्रश्न विचारा, आतमध्ये किती जण बसलेत? एकटे. बाहेर किती जण आहेत? 3 जण आहेत. त्या तिघांच्या शेजारी चौथे आपण असतो तर काय केलं असतं? काय केलं असतं? आतमध्ये ते बसलेत, यांनी म्हणा उघडा उघडा उघडा, 1.5 तास झालं, 2 तास झालं, त्यांनी आतून 1 नाही 2 नाही. आपण काय केलं असतं? उचलून, लवकर असेल तर उचलून ठेवलं असतं, ढकललं असतं. नाही तर अशी वेळ आली ती फुटबॉल समजून आपण लाथाळलं असतं. आता मला सांगा, जी गोष्ट, घर त्यांचं आहे का आपले? त्यांचं आहे. तर त्यांचं घर आहे, त्याला कडी कुलूप काही नाही, ही गोष्ट आपल्याला कळती, त्यांना कळाली नसेल का? ज्या मुक्ताबाईला विश्वपट ब्रह्मदोरा एवढं कळते, ब्रह्माचं स्वरूप कळते, विश्वाचं स्वरूप कळते, तिला त्या ताटीचं कळू नाही का? मुद्दा आहे ना. तरी सुद्धा बरं तिला उचलत नाही, लहान लेकरू आहे, सोपान काकांनी बाजूला करावी, निवृत्तीदादांनी ते उचलावं, असं का होत नाही? असं होत नाही. ऐका, त्याला कडी कुलूप काही नाही, ते फक्त ठेवलेले. हे तिघांनाही माहिती आहे बाहेरच्या, पण तरी सुद्धा हे तिघही त्याला हात लावत नाहीत. या कृतीतून ह्या 4ही जणांना जगाच्या पुढे एक कर्मसिद्धांत ठेवायचा आहे, जो सिद्धांत बसता उठता आपण वापरतो. घरात आपल्या पोटचा मुलगा किंवा मुलगी सांगूनही ऐकत नसेल तर त्रस्त झालेले आई वडील एका क्षणाला हात टेकतात आणि येणारा जाणारा सांगतात, काय करू? सांगून थकलो आम्ही फक्त जन्म दिला, कर्म नाही दिलं. आणि हाच सिद्धांत आहे. आई वडील फक्त जन्म देऊ शकतात, कुणी कोणाला कर्म देऊ शकत नाही. नवऱ्याचं कर्म बायकोला नसतं, आईचं कर्म मुलाला नसतं, भावाचं कर्म बहिणीला नसतं. कर्म ज्याचं त्याला, त्याच्यात कुणीही आपण एकमेकांच्या कर्मात हस्तक्षेप करू शकत नाही. हे सांगायचंय तेव्हा ताटी उघडा हे कर्म आहे, पण कशा सापेक्ष? ताटी बंद केली आधी. कुणी बंद केली आहे? ज्ञानोबा आहे. ताटी तुम्ही बंद केलेली आहे. बंद करणं हे तुमचं कर्म आहे, ती तुमची जबाबदारी आहे. तर बंदच्या सापेक्ष उघडणं ह्याचे सुद्धा जबाबदार कोण आहात? तुम्हीच आहात. तेव्हा ताटी बंद तुम्ही केली आहे, तत्सापेक्ष ताटी उघडण्याचं कर्तव्य सुद्धा तुम्हीच केलं पाहिजे. तुमच्या कर्मात आम्ही लुडबुड करणार नाही, आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आम्ही फक्त 2 हस्तक आणि 1 मस्तक ठेकून तुम्हाला फक्त प्रार्थना करू, ताटी उघडा.